सुप्रीम कोर्टात सलग 2 आठवडे सुनावणी पार पडणार आहे. वकिलांना घेऊन शिंदे दिल्लीला रवाना झाले. सिब्बलांचे 2 तास सुनावणी फिरवण्यासाठी पुरेसे. 12 मार्चला सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टात दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास सुनावणीला सुरुवात झाली होती. यावेळी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी प्रकरण आल्यानंतर ठाकरेंचे वकील, ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. त्यांनी कोर्टाला सांगितलं की हे प्रकरण खूप गुंतागुंतीचं नाही, केवळ काही महत्त्वाचे मुद्दे यामध्ये मांडायचेत. यासाठी केवळ 1.5 ते 2 तासात आपण या प्रकरणाच्या युक्तिवादासाठी तयार आहोत. या युक्तिवादानंतर सुनावणी पूर्ण होऊ शकते. दरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सिब्बलांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर सरन्यायाधीशांनी देखील हे सुचवलं की शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्ह प्रकरणावर दररोज दुपारी 2 वाजता सलग काही दिवस सुनावणी घेतली जाऊ शकते. यासाठी दोन्ही पक्षांना किती वेळ लागेल हे देखील सरन्यायाधीशांनी दोन्ही पक्षांच्या वकिलांना विचारलं. त्यावर कपिल सिब्बल यांनी आम्हाला केवळ 2 तासांचा वेळ पुरेसा असं सांगितलं. 22 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांनी आपल्या 40 आमदारांसोबत ठाकरेंची साथ सोडत आपला वेगळा गट तयार केला होता. त्यामुळे संख्याबळ कमी झाल्यानं तत्कालीन ठाकरेंचं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर भाजपसोबत हातमिळवणी करत शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या या गटानं सत्ता स्थापन केली. या सरकारचे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री बनले होते. पण यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं. लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम 10 अनुसार शिंदेंसोबत सुरुवातीला बाहेर पडलेले 16 आमदार हे अपात्र करण्यासाठी ठाकरेंनी याचिका दाखल केली होती. पण कोर्टाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांच्या अखत्यारीतील असल्यानं हस्तक्षेपास नकार देत त्यांच्याकडे पाठवून दिलं. त्यानंतर भाजप-प्रणीत सरकारमध्ये विधानसभा अध्यक्ष बनलेल्या राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणावर निकाल देताना या 16 आमदारांवरती अपात्रतेची कारवाई केलीच नाही. उलट पक्ष आणि चिन्ह अर्थात शिवसेना आणि धनुष्यबाण हे दोन्ही एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहाल केलं. शिंदेंकडे सर्वाधिक आमदार असल्यानं अर्थात विधिमंडळ पक्ष हा शिंदेंकडे असल्यानं पक्षावर आणि पक्षचिन्हावर त्यांचाच अधिकार असल्याचं हा निर्णय देताना विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलं होतं. नार्वेकरांचा हाच निर्णय कायद्याच्या चौकटीत बसत नाही असा आक्षेप घेत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली. त्यानंतर याच प्रकरणावर निर्णयासाठी आतापर्यंत 3.5 वर्ष लुटलीत. पण कोर्टात सुनावणी सुरूच आहे. आजची ही सुनावणी सुद्धा पुढे ढकलण्यात आली. अर्थात आता सलग सुनावणी आणि शिंदेंचे भाजपसोबत उडालेले खटके या घडामोडींचा सुद्धा या सुनावणीवरती परिणाम होणार आहे. आणि म्हणूनच एकनाथ शिंदे हे आपल्या वकिलांसह दिल्लीला रवाना झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली. आता हा झाला एक विषय. दुसराही विषय समोर येतोय. आता परिस्थिती बदलली आहे आणि बदललेली परिस्थिती सांगते की शिंदेंना सत्तेपासून रोखण्यासाठी मोठी खेळी सुरू आहे. त्या दृष्टीनं शिंदेंचा दिल्ली दौरा महत्त्वाचा आहे. एकनाथ शिंदे हे अचानक दिल्लीला रवाना झाल्यानं एकच राजकीय चर्चा सुरू झालेली आहे. एकनाथ शिंदे आपल्या या दौऱ्यामध्ये भाजपचे अध्यक्ष नितीन नबीन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेमध्ये अनेक ठिकाणी शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवलं जातंय, दुजाभाव केला जातोय आणि त्यामुळेच शिवसेनेमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि यामुळेच एकीकडे कोर्टात सुरू घातलेली सुनावणी आणि रायगडमध्ये बहुमत असूनही तडजोड करावी लागली असल्यानं फलटणमध्ये सुद्धा शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यात आल्यानं अशी खंत जी आहे ती आता शिवसैनिकांकडून व्यक्त केली जातेय. दरम्यान यावर काहीतरी ठोस असा तोडगा निघावा यासाठी शिंदे हे अचानक दिल्लीला गेल्याची सुद्धा एका गटाची माहिती समोर आली. आता 2 मुद्दे समोर. ज्यावेळी एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली 2022, पक्षचिन्ह फोडलं, गुवाहाटी, सुरत, गोवा असा प्रवास केला, त्या प्रवासाला नार्वेकर, राज्यपाल म्हणून भगतसिंग कोश्यारी, निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांनी सगळ्यांनी वेषांतर करून किंवा वेगवेगळ्या भूमिका निभावून हे बंड यशस्वी केलं असं वारंवार आरोप झालेला आहे. आता या बंडाची बाजू बदलली आहे, परिस्थिती बदलली आहे. त्यातल्या त्यात आता शिंदे गटाच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात आणखी एक मुद्दा मांडला. प्रतोद म्हणून सुनील प्रभूंची झालेली नियुक्ती आणि सुनील प्रभूंचा लागू केलेला व्हिप आणि त्यानुसार जे 16 आमदार अपात्र किंवा त्यांना निलंबित केलं जावं ही जी मागणी ठाकरे गटाकडून येतेय, मुळात त्या मागणीत आता काही तथ्यच उरलेलं नाहीये. कारण त्या आमदारांची आमदारकीची टर्मच संपली. मुळात या मुद्द्याला सुप्रीम कोर्टानंच खोडून काढलंय आणि कपिल सिब्बलांना युक्तिवाद करण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागणार हे विचारलं. सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बलांनी 2 तासांची वेळ मागितली. मात्र पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच्या पक्षातील वकिलांनी किंवा एकनाथ शिंदे गटाकडून निवडणुकीच्या किंवा पक्षचिन्हाबाबत युक्तिवाद करणाऱ्या वकिलांनी आपल्याकडे मात्र अजून तयारी झालेली नसल्याची माहिती दिली. आणि त्यामुळे वेळ काढण्याची भूमिका जी आहे ती शिंदे गटाकडून 2022 पासून 2026 पर्यंत घेतली जाते.
तारीख पे तारीख शिंदे गटाच्या वकिलांकडूनच पडतीये. मात्र आता स्वतः सुप्रीम कोर्टानं लक्ष घालून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागणार आहे किंवा लवकरात लवकर हा विषय संपवायचा आहे अशी टिप्पणी केल्यानं आता सलग 2 आठवडे याची सुनावणी पार पडणार आहे आणि यातूनच निकालही हाती लागू शकतो. आता मुळात कपिल सिब्बलांनी ज्या 2 मुद्द्यांसाठी ताकद लावलीये, खरा गेम तिथेच फिरताना दिसतोय. 1 ते 16 आमदार अपात्र कसे नाही याचं उत्तर कपिल सिब्बल सुप्रीम कोर्टाकडे मागतायत. जर ठाकरेंचा पक्ष इन्व्हॅलिड आहे किंवा जर ओरिजिनल शिवसेना शिंदेंकडे आहे, तर मग ठाकरेंचे आमदार अपात्र व्हायला हवे होते, कारण मग ठाकरे तर पक्षहीन होतायत. आणि जर ठाकरेंचे आमदार पात्र ठरतायत, तर मग एकनाथ शिंदेंचे आमदार अपात्र कसे नाही? त्या 16 आमदारांबाबतचा मुद्दा सरन्यायाधीश असताना धनंजय चंद्रचूड यांनी जर प्रतोद म्हणून सुनील प्रभूंची नियुक्ती योग्य ठरवली आणि प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती रद्द केलेली आहे, तर मग तो सुनील प्रभूंनी बजावलेला व्हीप 16 आमदारांना अपात्र करतोय. ते 16 आमदार अपात्र का नाही हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा म्हणजे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केलेली दुसरी टिप्पणी म्हणजे विधिमंडळाच्या संख्याबळाच्या आधारावर एखाद्या पक्ष आणि चिन्हावरती दावा करता येत नाही. मात्र नार्वेकर आणि निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंना विधिमंडळाच्या बहुमताच्या किंवा लोकसंख्या बळाच्या आधारावरच पक्ष आणि चिन्ह बहाल केलेला आहे. हा दुसरा मुद्दा जे आहे, या 2च मुद्द्यांवरती कपिल सिब्बल ही सुनावणी फिरवू शकतात. कपिल सिब्बलांना तितका वेळ सुप्रीम कोर्टात मिळत नाहीये. आता कपिल सिब्बल जे 2 तास मागतायत, त्या 2 तासात हे सगळा खेळ पलटू शकतो आणि त्यामुळेच अशा चर्चा ऐकायला मिळतायत की एकनाथ शिंदे आपल्या वकिलांसह दिल्लीला गेलेत. तिथे चर्चा शहांशी होणार आहे आणि तिथे चर्चा भाजपच्या अध्यक्षांसोबतही होणार आहे. आता जर सुनावणी फिरली तर मात्र शिंदेंचं अवघड होऊन बसणार आहे. इकडे जर आपण राष्ट्रवादीचा विचार केला तर विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून त्यांचा तळ्यात मळ्यात सुरू आहे. त्यामुळे शिंदेंना लगेच तर भाजप सोडणार नाही, पण भाजपची आणखी एक तक्रार किंवा राज्यातील नेत्यांची जिल्हा परिषदेत, नगर परिषदेत जे जे घडलं त्याची आणखी एक तक्रार घेऊन शिंदे दिल्लीला गेल्याची चर्चा आहे. झेडपीमध्ये, नगर परिषदांमध्ये, महानगरपालिकांमध्ये कशा पद्धतीनं कटकारस्थान करून शिंदेंना सत्तेपासून बाजूला ठेवलं जातंय याची ही तक्रार मांडली जातीये. अर्थात तक्रारींवर तक्रारी शिंदेंच्या खूप आहेत. आता भाजपला त्या ऐकून घेण्यात इंटरेस्ट आहे की त्यांना बाहेरचा दरवाजा दाखवण्यात इंटरेस्ट आहे, यावरच ही होऊ घातलेली सुनावणी डिपेंड करते. आता सलग 2 आठवडे होणाऱ्या सुनावणीत तुम्हाला काय वाटतं? खेळ बदलेल? 2 तासांमध्ये सिब्बल खेळ पालटतील की पुन्हा एकदा जैसे थी परिस्थिती राहील? कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ठळक बातम्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.